आणि देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी काहीही करू अशी प्रतिक्रिया प्रीतम मोरे यांनी दिली आहे। धनंजय देशमुखांसोबत प्रीतम पाण्याच्या टाकीवर होते आणि त्याचवेळी माझा सहकारी विक्रांत यांनी त्याच्याशी बातचीत सुद्धा केलेली आहे। सरकारने सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी असं सुद्धा प्रीतम मोरे म्हणतात। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा, सर्व आरोपींना अटक व्हावे या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी आज थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। या सर्व आंदोलनात त्यांच्यासोबत जे होते ते प्रीतम मोरे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही आंदोलन केलं? पोलिसांची नजर होती, सर्वजण गावकरी देखील या ठिकाणी होते, तरी देखील तुम्ही पाण्याच्या टाकीवर कसे पोहोचले? नेमकं काय आहे? कसं काय? आम्ही दह्यापर्यंत पोहोचायचं ठरवलं की आम्ही पोहोचलो. ते आम्हाला कोणाला सांगायची गरज नाहीये किंवा पोलिसांना कितीही लक्ष ठेवलं तर आम्ही आमच्या दह्यापर्यंत पोहोचू शकतात. आम्ही जे म्हणतात ते करून दाखवलं आहे. नक्कीच, पण कशा पद्धतीनं तुम्ही पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचले? अतिशय गुप्त पद्धतीने हे सगळं केलं। आणखीन कोण तुमच्या सोबत होतं? आणि पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतर देशमुख यांना चक्कर देखील आली होती, काय नेमकी परिस्थिती होती? पाण्याच्या टाकीवर गेल्यावर ते काल काल दिवसभर तो उपाशी असल्यामुळं आणि आज काही खाल्लं नसल्यामुळे त्याला चक्कर पाणी टाकीवर गेलं त्याला चक्कर आली. नक्कीच, त्यावेळी मग पाणी दिलं तुम्ही, वेगवेगळ्या लोकांचे फोन देखील आले, कशा पद्धतीने संवाद साधला? काय नेमकी धनंजय देशमुख यांची मागणी होती? आमची अशीच एक मागणी आहे की जो बंदूक चालवणारा माणूस जेवढा दोषी असतो त्याला बंदूक चालवणारा सुद्धा मागचा माणूस चालवणारा माणूस दोषी असतो. आमचे असे म्हणणं आहे की फक्त वाल्मिक अण्णा कराड 302 मध्ये घ्यावा आणि मोका कायदा त्याला लावावा. जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू आणि या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळं आंदोलन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।